आता आपण अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। झिशान सिद्दीकी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, झिशान सिद्दीकींना विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाली आणि ते उमेदवारी अर्ज दाखल करायला पोहोचले देखील होते। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकींचा मुलगा, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। ते गेले काही महिने मागचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत। त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। त्यांचंच नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं उमेदवारीसाठी। आपल्याला हा फोटो समोर आलेला आहे, हे छायाचित्र समोर आलेलं आहे। झिशान सिद्दीकींनी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्री छगन भुजबळ, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते। वैनींनी आणि तटकरेंनी आणि प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार या सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला, मी तो सार्थ करून दाखवीन असं झिशान सिद्दीकी म्हणालेले आहेत। झिशान सिद्दीकींनी विधान परिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाचं छायाचित्र। परिवार के लिए बहुत बड़ा दिन है। मेरी माँ के लिए, मेरी बहन के लिए, मेरे पिताजी ऊपर से जो देख रहे अजीत दादा के नेतृत्व में, अजीत दादा के आशीर्वाद के साथ महाराष्ट्र में मैं पूरी कोशिश करूँगा कि युवाओं को जोड़ने के लिए, गरीबों की आवाज़ रखने के लिए, और वहीनी साहब ने जो मेरे लिए किया है, जो अपनी उन्होंने और उनके परिवार ने जो अपने वादे पे रहे हैं, मेरे लिए बहुत बड़ी बात है। और युवाओं के लिए, गरीबों के लिए, अल्पसंख्यकों के लिए, सारे समाज के लिए मैं काम करूँगा। सिर्फ मुंबई और महाराष्ट्र में नहीं, पूरे देश भर के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का झंडा जरूर लगाऊंगा। झिशान सिद्दीकी तरुण नेतृत्व आहे। या तरुण नेतृत्वाला संधी देण्यात आलेली आहे। सुनेत्राताई पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय असं कळतंय। आपण आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, झिशान सिद्दीकी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तुषार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल सुद्धा केला। आज आता फक्त शेवटचे 2 तास उरलेले आहेत। 3 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ आहे। 3 वाजल्यानंतर दाखल करता येणार नाही उमेदवारी अर्ज। एकूण 9 जागा आहेत, त्यामुळे ही विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होते का हे बघणं फार महत्त्वाचं आहे।